तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय, आता आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोराओ, शांत बसा. हे ऐका रे, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. उपोषण आता माझी विनंती अशी आहे, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज, आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तुम्ही माझं पूर्ण केलं. ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं, आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली. आणि सातत्यानं गेले 3 दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेतायत, मार्गदर्शन करतायत. तो फवा झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं, म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडावं अशी विनंती आहे. आमचं पोराव शांत बसणार रे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका ऐका ऐका, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल, म्हणून त्यांनी तिघांनी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार, हे पण सांग. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते. आणि तुम्ही सगळं म्हणलं आम्ही ना, तुमच्याच नावाने उद्या नारळ फुटणार. एक मिनिट. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच, म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात घ्या. आमची इच्छा सांगितली, येते नाहीत नका काय. नाही मनोजजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमची सगळ्यांची, पण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार त्याच्यामुळे विखे पाटील साहेबांना करता आहोत. तर आमच्या सगळ्यांची आपण आपल्या देखील विचार करू, आपण हे उपोषण मागं घ्यावं, जे आपल्याला आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची प्रभुता कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. उपोषण सोडायचं का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.